नमस्कार, मी नगरसेविका सौ नेत्रा किरण पाटील। आपण बघतोय की खारघरमध्ये महानगर गॅसने बऱ्याचशा ठिकाणी खोदकाम केलेलं आहे। महानगर गॅसची सुविधा घरोघरी पोहोचावी म्हणून त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी कनेक्शन देण्यासाठी हे खोदकाम केलेलं आहे। परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की पालिका प्रशासन असेल किंवा सिडको प्रशासन असेल, जर आपल्याला माहिती आहे खारघर हे प्लॅनिंग शहर आहे, कुठल्या ठिकाणी बिल्डिंग उभारणार आहे यांना अगोदर माहीत असतं। मग नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ते एकाच वेळी एकाच लाईनला का ही गॅसची सुविधा देत नाहीत। प्रत्येक एक सोसायटी उभारून ती पूर्ण होण्यात आली की त्या ठिकाणी महानगर गॅसच्या सुविधासाठी खोदकाम करतात आणि त्यामुळे हे खोदकामांमुळे रस्त्यांवर खड्ड्यांचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे। लोकांना ट्रॅफिकच्या समस्येला सामोरं जात आहेत लोक। तसेच ॲक्सिडेंटचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि या ॲक्सिडेंटमध्ये जर कोणी बळी गेलं तर याला जबाबदार कोण असेल। आता लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे आणि पावसाळ्यापूर्वी या महानगर गॅस या संस्थेने जिथं जिथं खोदकाम केलेले आहे त्या ठिकाणी त्यांचं काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ते जसे आहेत तसे पूर्ववत केले पाहिजेत आणि प्रशासनाने याच्यावर कुठेतरी अंकुश ठेवला पाहिजे। प्रशासन यांच्यावर का लक्ष देत नाही याचा देखील कुठेतरी पाठपुरावा करणं गरजेचं आहे। प्रशासनाने रहिवाशांची काळजी घ्यावी। आम्ही नक्कीच प्रशासनाकडे फॉलोअप घेणार आहोत या संदर्भामध्ये आणि आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार सुद्धा आधीपासून केलेले आहेत। महानगर गॅसने जर लवकरात लवकर याच्यावर काही तोडगा काढला नाही तर त्यांना लोकांच्या रोषाला नक्कीच लवकरात लवकर सामोरं जावं लागेल। नमस्कार, मी पनवेल महानगर उपाध्यक्ष गणेश विठ्ठल बनकर, मनसे शहर अध्यक्ष आहे खारघरचा। आज बघू शकता तुम्ही खारघरमध्ये एवढी भयानक परिस्थिती आहे रोडची की लोकांना आणि सिनियर सिटीजनला नागरिकांना चालण्यासाठी रस्ता नाही आहे। एवढे खोदकाम करून ठेवलेले आहेत प्रत्येक कंपनीच्या, तो जिओ असो किंवा महानगर गॅस असो। रोड बनवतात, काही दिवसांनी लगेच खड्डे येतात तिथे। मला फक्त एवढंच सांगणं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, सिडकोच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही कुठलं तर नियोजन करा व्यवस्थित। रोड बनवण्याच्या आधी प्लॅनिंग बनवा, आपल्याला कुठली लाईन टाकायची, जिओची टाकायची, महानगर गॅसची टाकायची। काही वर्ष 5-5 वर्ष रोड बनत नाही, नुसते खड्डे बुजवतात। आता रोड बनतात आहे तर तुम्ही कुठली गॅसची लाईन टाकता, जेणेकरून अपघाताचे प्रमाण वाढतंय। लोकांना सुविधा देता तुम्ही, ठीक आहे, मान्य आहे, पण सुविधेच्या आधी तुम्ही त्याचं काय प्लॅनिंग करायचं आहे ते पहिलं ठरवा। रोड बनवताय, रोडच्या नंतर तुम्ही खड्डे खांदताय, त्यात अपघाताचे प्रमाण होतात, वाहतुकीची कोंडी होते। आणि जर तुम्ही खड्डे खांदल्यानंतर खड्डे बुजवत नाही, वर्षानुवर्ष खड्डे तसेच असतात। आता तोंडावर पावसाळा आलेला आहे, काही महिन्यात पावसाळा येईल। पावसाळा आल्यानंतर पावसाळ्यात अशी परिस्थिती होती त्या खड्ड्याची की तिथं तलाव बनतं। तलाव बनल्यानंतर भयानक परिस्थिती होते। शाळकरी पोलांना, महिलांना आणि सिनियर सिटीजनना जायला रस्त्यावरनं जीव मुठीत घेऊन जायला लागतो। तर एवढं सांगतो पालिकेच्या प्रशासनाला आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही प्लॅनिंग करा आणि प्लॅनिंग नंतर जर हे खड्डे जर बनवत असतील, खड्डे करत असतील कुठलीही कंपनीवाले, म्हणजे जिओचा असो ना तर महानगर गॅसचा असो ना तर कुठली लाईन असो तुमची, ते बुजवण्याचं काम पण तुमचंच आहे, कारण तुम्ही त्याचं मानधन घेता, सिडकोवाले किंवा महानगरपालिकेवाले। ही सक्त वॉर्निंग देतोय, असं झालं नाही, खड्डे बुजवायचं काम केलं नाही जर महानगर गॅसने आणि जिओचे जे कुठली लाईन आहे, फायबरची लाईन, कुठलीही लाईन, तर मनसेची स्टाईल कशी असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। आम्ही केसेसला घाबरत नसतो, जनतेच्या हितासाठी आम्ही हे पाऊल उचलत असतो आणि पुढील सगळ्या गोष्टीला पालिका प्रशासन, सिडको जबाबदार असेल। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।